नमस्कार. आज आपण शिकणार आहोत की कम्प्युटर जर का आपलं स्लो चालत असेल तर त्याला फास्ट कसं करायचं. त्यासाठी सर्वात पहिले आपल्याला काय करायचं, स्टार्ट बटनवरती क्लिक करायचंय. या ठिकाणी टाईप करायचंय रन. रन टाईप केल्याच्या नंतर ही जी रन कमांड या ठिकाणी दिसते यावरती क्लिक करायचंय. या कमांडमध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी टाईप करायचं आहे TEMP म्हणजे टेम. त्याला ओके करायचं. या ठिकाणी जेवढे बी फाईल असेल याला सिलेक्ट करून याला डिलीट बटन दाबून डिलीट करायचं आहे. ज्या फाईल रनिंगमध्ये असतील ते या ठिकाणी डिलीट होणार नाही, त्यासाठी बटनवर क्लिक करून याला स्किप करायचं आहे. परत याला क्लोज करून सेम प्रोसेस पुन्हा सुद्धा करायची आहे. या ठिकाणी रन बटन ॲक्टिव्ह करायचं आहे आणि या ठिकाणी परत टाईप करायचं आहे की जसे की पर्सेंटेज टेम, पर्सेंटेज टेमच्या अगोदर आणि नंतर आपल्याला पर्सेंटेजचा सिम्बॉल द्यायचा आहे आणि ओके करायचं आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्या टेम्पररी फाईल तयार होतात, त्याला सुद्धा डिलीट मारून टाकायचं आहे. ओके. परत काय करायचं आहे, आता माझ्या कम्प्युटरमध्ये जास्त फाईल असलेल्या दिसणार नाही, कारण मी रेग्युलरली फाईल ह्या डिलीट मारतो, त्यामुळं माझं सिस्टम फास्ट काम करते. परत घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी यावेळेस टाईप करायचं आहे PREFETCH प्रिफेच. याला ओके करायचं आहे. या ठिकाणी जेवढ्या बी फाईल असतील याला सिलेक्ट ऑल करून या ठिकाणी डिलीट दाबायचं आहे. ज्या रनिंगमध्ये असतील ते डिलीट होणार नाही, त्याला स्किप करून टाकायचं आहे. याला क्लोज करायचं. एवढं झाल्याच्या नंतर परत स्टार्टवरती क्लिक करून या ठिकाणी घ्यायचं DISK डिस्क क्लीनअप. याला ओपन करायचं, ओके करायचं. आणि ही विंडो ओपन झाल्याच्या नंतर या ठिकाणी जेवढे सुद्धा आपल्याला ऑप्शन पाहायला भेटतील या सर्व ऑप्शनवरती टिक करून घ्यायची आणि याला ओके करायचं. ओके केल्यानंतर याला डिलीट फाईल्स म्हणायचं. त्यात जेवढे बी इंटरनेटच्या टेम्पररी फाईल आपल्या कम्प्युटरमध्ये तयार झालेल्या असतील या ठिकाणाहून त्या डिलीट होतील. त्यानंतर कम्प्युटर रिस्टार्ट करून घ्यायचं. आपलं कम्प्युटर फास्ट चालेल. ओके, धन्यवाद.